CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील कवठा भागामध्ये आहोत आणि या भव्य शिव महापुराण कथेचे या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी या कथेचं वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या रसाळवाणीतून आयोजित केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी या भव्य कथेचं आयोजन डॉक्टर शिवराज एकनाथराव नांदेडकर व प्रशांत सूर्यकांत पातेवार यांच्या वतीने आयोजित केलं होतं। या कार्यक्रमाला बरीच जनता उपस्थित होती। त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण, त्यानंतर माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आमदार माननीय मोहनअण्णा हंबर्डे सह अनेक या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी तसेच विविध पक्षातील कार्यकर्ते, विविध पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत प्रशांत सूर्यकांत पातावर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतात। सर नमस्कार। नमस्कार। आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला होता, हो, तर या कार्यक्रमाला अंदाजे आपल्या इथे लोकसंख्या किती होती? 5 ते 6 लाख लोकसंख्या आलेली होती। शांततेत सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे। शिवपुराण कथेचा पहिला दिवस आहे। असंच सगळ्या लोकांना साथ द्यावा आणि पब्लिकना ऐकणाऱ्यांनी बी साथ द्यावा ही सगळ्याला नम्र विनंती। या ठिकाणी पुढे अजून काय आयोजन आहे जेणेकरून उद्या त्याला लोकसंख्या वाढू शकते? हा, वाढू शकते, ती तयारी ठेवलेली आहे। पूर्ण आम्ही तयारी ठेवूनच कार्यक्रम केलेला आहे। 7 लाख 8 लाख पब्लिकच्या हिशोबाने कार्यक्रम केलेला आहे। या ठिकाणी या कथेच्या आयोजकाचे जर डॉक्टर शिवराज एकनाथ नांदेडकर व प्रशांत सूर्यकांत पातेवार जरी असले तरी या ठिकाणी जे काही भाविक आहेत ते या ठिकाणी तन्मन धन या ठिकाणी सेवा करत आहेत आणि या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतो। सर काय सांगणार आपण? श्री शिवाय नमस्तुभ्यम। प्रथमतः नांदेड नगरीमध्ये न भूतो भविष्यात होईल न भूतो अशी ही शिव महापुराण कथा आमचे भाऊजी आयोजक प्रशांतजी पातेवार आणि डॉक्टर शिवराज नांदेडकर या दोघांनी मिळून या शिव महापुराण कथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। पहिला दिवस आपण पाहताय, आपल्या साक्षीनं मोठ्या संख्येनं जवळपास 4 ते 5 लाख भाविक या ठिकाणी उपस्थित राहून शिवपुराण कथेचं या ठिकाणी श्रवण केलेलं आहे आणि आम्ही मोठ्या गर्वाने अभिमानाने सांगू शकतो, आयोजक संयोजकाच्या नात्यानं कुठल्याच प्रकारचं गोंधळ न होता अगदी शिस्तीमध्ये भाविकांनी या प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं पहिल्या दिवशी श्रवण केलेलं आहे। या ठिकाणी आपण एखादा छोटा मोठा लग्नाचा कार्यक्रम किंवा 4 पाहुण्याचा कार्यक्रम जर घरी करायचं म्हटलं तर त्याची महिन्यापासून त्याची आयोजन असतं, तेव्हा कुठे छोटा मोठा कार्यक्रम पार पडतो। परंतु या ठिकाणी 5 ते 10 लाख भाविक येतील या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। ते कशा प्रकारे आपण केलेलं आहे सांगायचं म्हटलं तर मिश्राजींची डेट घेऊन जवळपास 2 वर्ष झालं आणि तुम्ही पाहताय पहिली आपली बाईट झाली होती। तुम्ही या सभा मंडपी जेव्हा ग्राउंड होतं तुम्ही त्या ठिकाणी आला होता, कुठलंच काहीच नव्हतं। गेल्या 30 ते 35 दिवसापासून आयोजक आणि त्यांची नियोजन समिती आणि सामान्य व्हॉलंटियर्स स्वयंसेवक त्यांच्या पाठीमागे आहेत आणि दिवस आणि रात्र मेहनत करून हा भव्य सभा मंडप या ठिकाणी उभा केलेला आहे आणि आयोजक आणि संयोजकाच्या नात्यानं नम्र भाविकांना आवाहन करतो। आज 4 ते 5 लाख भाविक या ठिकाणी उपस्थित होते आणि आयोजक आणि संयोजक 8 ते 9 लाख जरी भाविक आले तरी त्यांची व्यवस्था करण्यासाठी आयोजक तत्पर आहेत आणि त्यांची व्यवस्था या ठिकाणी होते आहे। या ठिकाणी 4 ते 5 लाख लोक आले होते, परंतु या ठिकाणी 30 ते 40 हजार लोक या ठिकाणी स्थायिक आहेत, राहायला थांबले तिथं, तर त्यांची काय सोय केली आहे? निश्चितच आताच स्टेजवरून वारंवार आपल्याला भाविकांना नम्र सूचना केलेली आहे, आवाहन करण्यात आलं आहे आयोजकाच्या वतीनं आणि संयोजकाच्या वतीनं। ज्या बाहेरगावून कथा ऐकण्यासाठी या मुक्कामी आहेत, या इथं सभा मंडपी जवळपास 25 ते 30 हजार भाविक या ठिकाणी मुक्कामी आहेत, त्यांची राहण्याची, स्वच्छतेची आणि टॉयलेट बाथरूमची, विशेष म्हणजे 2 वेळेची जेवणाची, महाप्रसादाची सुद्धा आयोजकाच्या वतीनं संयोजकाच्या वतीनं या ठिकाणी नियोजन आणि आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 5 ते 7 लाख लोक आलेले आहेत, परंतु या ठिकाणी सर्वांची भोजनाची सोय न करता या ठिकाणी जे मुक्कामी आलेले आहेत, जे बाहेरगावून आलेले आहेत, त्यांची या ठिकाणी भोजनाची आणि राहण्याची सोय केलेली आहे। या ठिकाणी आज सकाळीपासून अत्यंत उत्साहात या ठिकाणी भव्य शिव महापुराण कथा पंडित प्रदीपजी मिश्रा शिवरवाले
यांची संपन्न झाली या ठिकाणी. अतिशय आज कथेचं काय होतं, आज काय होतं आज कथेचं कोणता आज सुरुवातीला महाराजांनी शिवपुराण कथा त्यांची प्रस्ताविक सांगितलं आणि आपण जर महादेवाला भक्ती केलोत, मनोभावी भक्ती केलोत तर निश्चितच आपल्याला महादेव पावतो. महादेवच नाही तरी आपण कोणतीही जर उपासना करत असाल तर ती मन आणि तन लावून भक्ती करायची आहे, उपासना करायची आहे. आणि त्यांनी सनातन धर्माविषयी खूप माहिती सांगितली आहे. आपला धर्म, आपली काळजी घ्यायची आहे, आपला धर्म पाळायचा आहे, सहिष्णुता पाळायचा आहे, असा प्रदीपजी मिश्रा यांचा आज प्रथम दिवसाचा संदेश होता. या ठिकाणी या कार्यक्रमाला बरीच जनता उपस्थित होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण, त्यानंतर माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आमदार माननीय मोहन अण्णा हंबर्डे सह अनेक या ठिकाणी अधिकारी, पदाधिकारी तसेच विविध पक्षातील कार्यकर्ते, विविध पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी शिव महापुराण कथा पंडितजी मिश्रा यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून संपन्न झाली. या ठिकाणी आज 5 ते 7 लाख लोकसंख्या या ठिकाणी उपस्थित होती, भाविक उपस्थित होते. आणि उद्याच्याला या ठिकाणी आणखी 1,00,000-2 लाख भाविक या ठिकाणी वाढतील आणि उद्याच्याला या ठिकाणी मला वाटते कमीत कमी 10 लाख लोकसंख्या या ठिकाणी येईल. आणि याची अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजकांनी राहण्याची आणि सर्व सोय केलेली आहे. आपण हे जे कार्यक्रम पाहत असाल हा पूर्ण कार्यक्रम आपण माझ्या CM24 लाईव्ह न्यूज या चॅनलवर देखील लाईव्ह टाकलेला आहे, ते देखील आपण पाहू शकता. पुन्हा एकदा आपण CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद. नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.